मम्मा ते कोणता कलर देऊ? हे क्लाउड्स आहेत ना बेटा, मग हा ब्लू कलर दे. दे. कोण सारखे सारखे प्रश्न विचारतय? मनू, पुढे काय करायचं ठरवलंयस? चाललंय, विचार चालू आहे माझा. नाही म्हणजे निर्मला ताईंच्या बरोबर हॉस्पिटलमध्ये काम करणार आहेस का? छे का आजी, मी ना छोटं का होईना पण स्वतःच क्लिनिक सुरू करावं म्हणतीये. त्यासाठीच ब्रोकर्सचे नंबर मिळवलेत. आता जागा बघेन आणि जी जागा आवडेल, परवडेल तिथे सुरू करीन प्रॅक्टिस. अगं पण आपल्याला झेपेल का? का नाही झेपणार आजोबा? नेगेटिव्ह विचार का करायचा? आपण झेपायचं. प्रयत्न केले की सगळं होतं. आणि मी सगळं चांगलं होणार आहे असा विचार करूनच सुरुवात करणार आहे. अगं पण या सगळ्याला लागणारा खर्च, जागेचं भाडं हे बघायला नको का? म्हणून विचारलं. आजोबा तुम्ही नका करू त्याचा विचार. मी सगळं मॅनेज करेन. मम्मा, हो बेटा. मम्मा हे बघ मी क्लिनिक काढलं. वाव, हे मम्माचं क्लिनिक आहे. हो. छान. मनू, अगं हे क्लिनिक वगैरे सगळं होईलच ग, पण पुढे काय? पुढे अगं बघूया ना, क्लिनिकला कसा रिस्पॉन्स मिळतोय त्यानुसार आपण पुढचं प्लॅनिंग करू. अगं तसं नाही, म्हणजे लग्नाचं काय बघणार आहेस का? परत मुलं बघायला सुरुवात करायची का? आजी, मला लग्नाचा विचार नाही करायचा. जेवण तयार आहे, पानं घेऊ? मावशी. ओ, तू येतेस मला मदत करायला? हो येते. चल लवकर ये. या आपण पानं घेऊया दोघींनी मिळून. अरे तो चॅनल चेंज कर, मॅच लाव. अलके, अगं झाला का ग नाश्ता तयार? हो हो सगळं तयार आहे. बसा ना बसा. चला रे मुलांनो, तुम्हालाही भूक लागली असेल ना, या. आर्यन, अथर्व, चला खेळायला जायच्या आधी पटापट खाऊन घ्या. आई इथे आणून दे ना, आम्हाला मॅच बघायची आहे. हो आई प्लीज इथे आणून दे ना. भूक लागली असेल ना तर इकडे या खायला. अरे ऐकू येते का तुम्हाला? बंद करा तो टीव्ही. आर्यन, अथर्व, तिथे बसून आईला ऑर्डरी सोडायच्या नाहीत, समजलं? उठा, या इथे बसा. बस. आता कसं शहाण्या मुलासारखा वागला. अरे आता मोठे झालात तुम्ही, कळलं का नाही? आता इथे बसायचं, गप्पा मारायच्या आमच्याशी, आणि जगात काय चाललंय ते आम्हाला सांगायचं. जगाची माहिती आम्हाला देखील हवी की नको? नानू मामा आणि विक्रांतचं झालं का खाऊन? हो, मी त्यांचं आधीच उरकून घेतलं. हा माई, कशी आहेस तू? आम्ही सगळे इथे बरे आहोत बरं का. नाही, नाश्ता आता सुरू आहे. हो हो. माई, आंब्याची पेटी चांगली होती. आंबे खरंच चांगले होते. 7-8 जरा कच्चे होते, पिकतील हळूहळू. नानू ना चालायला लागलाय हळूहळू. हो, ठीक आहे. माझ्या समोरच बसले ती. बारीक लक्ष आहे व्यायामावर आणि अभ्यासावर सुद्धा. तू इथली काही काळजी करू नकोस. हो मधु काका, हे गोळ्या वेळेवर घेतात विचारा ना. माई, अलका काय सांगते बघ. ती विचारते विजय वेळेवर गोळ्या घेतो का नाही. तू आमची काळजी करू नकोस. हो विक्रांत आहे बरं आहे. हो हो हो, छान.
चला येते मी. मम्मा मी पण येऊ? इशू पिल्लू, अगं बाहेर खूप ऊन आहे ना आणि उन्हाचा ईशाला त्रास होतो ना. तू एक काम कर, तू इथे आजी आजोबांबरोबर थांब, ठीक आहे? नाही मी नाही राहणार. अगं असं काय करते पिल्लू, मग मला काम आहे ना. हे बघ, तू एक काम कर, तू तू आजीला चित्र काढून दाखव. तुला माहितीये आजीला चित्रच काढता येत नाही, हो ना ग आजी? हो ग बाई, मला तर काहीच येत नाही. तू एक काम करशील, तू आजीला शिकवशील चित्र काढायला? हो. व्हेरी गुड. चला मग येऊ मी. आणि हे बघ इशू, सई मावशीला उठवू नको हा, तिला रात्री ऑफिस असतं ना. ओके मम्मा. गुड गर्ल. काय ग, ही काय मम्मा आहे तुझी? हो. अगं मीच तिला शिकवलंय. दिल्लीत उगाच कोणी प्रश्न विचारू नये ना म्हणून. किती गोड वाटतं ऐकायला. पण चला येते मी. बाय ईशा. बाय. कसं करणार हो ही एकटी सगळं? काय माहित, बघायचं. लग्नही करणार नाही म्हणते. कसं होणार हो या मुलीचं? का ग, वर का बोलवलंस? आज ना मुलांचं काहीतरी चाललं होतं, तर मला संशय आला म्हणून मी अथर्वचा मोबाईल चेक केला, तर त्यानं मानसीला फोन केला होता. काय? अगं कधी, म्हणजे कसं काय? मोबाईलवर केला. अगं हो, पण ती दिल्लीला आहे ना, मग तिचा तिथला नंबर यांच्याकडे? मला असं वाटतंय की ती आता मुंबईला आली असावी परत. अगं बाई, कधी म्हणजे? नाही म्हणजे माझा असा अंदाज आहे, कारण मुलांनी लपून छपून फोन केला ना. वहिनी, मला काय वाटतंय, आपण जर का विक्रांतला सांगितलं तर मानसी इथे आलीये, तर त्याच्या तब्येतीत काही फरक पडेल का? नाही, नको. कुणी सांगावं? त्याला ही बातमी कळली आणि त्याची तब्येत आणखीन बिघडली तर? नको नको. मी जाते खाली, द्या का. वहिनी, हो. नाही नाही, मी आहे ना, मी सगळं व्यवस्थित करीन. म्हणजे कोणाची मदत कशाला घ्यायची? मी खंबीर आहे, मी विक्रांतला बरी करीन. बरोबर आहे तुमचं. तू मला मदत करशील ना? केली, फक्त कधी ते सांगा. आता आपलं ठरलंय ना, त्याप्रमाणे मी उद्या सकाळी त्याला घेऊन फिरायला जाईन. हा छान. म्हणजे काय होईल की त्याच्याबरोबर फिरता फिरता गप्पा मारीन, त्याच्याशी मैत्री करायचा प्रयत्न करीन, बंस म्हणाल्या तसं. हा म्हणजे बघ, विक्रांत लवकर बरा होईल. होईल ना ग? नक्की नक्की होईल. मग तू मला तयार व्हायला मदत करशील ना? म्हणजे ते शूज वगैरे ग. हो, अगदी एका दिवसात. चला लवकर. येऊ का? हो, या. मानसी देशपांडे ना? हो. या, बसा. मी डॉक्टर मानसी देशपांडे. मीच तुम्हाला फोन केला होता. हो, येस. माझा नंबर कोणी दिला तुम्हाला? मी दिल्लीत असताना नेटवरून शोधला होता तुमचा कॉन्टॅक्ट. ओके. कशी जागा हवे? आय मीन कशासाठी? मला क्लिनिक सुरू करायचंय.
मी पीडियाट्रिशियन आहे. लहान मुलांचं क्लिनिक असेल, लहान मुलांसोबत त्यांचे पेरेंट्सही असतात, त्या दृष्टीने सगळ्यांना बसायला सोयीची होईल अशी जागा हवी आहे. एरिया स्पेसिफाय आहे का? मी सेंट्रल लोकेशनच प्रिफर करते, पण बाकीच्या ऑप्शनसाठी मी ओपन आहे. बेसिकली मला जागा आवडायला हवी, माझ्या प्रॅक्टिससाठी तिथे स्कोप हवा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बजेटमध्ये असायला हवी. बजेट किती आहे तुमचा? मी फर्स्ट टाइम क्लिनिक सुरू करते, त्यामुळे माझं बजेट कमीच आहे. आपण एक काम करू, आपण कमी रेंटच्या जागांपासून सुरुवात करू. माझ्याकडे सगळ्या प्रकारच्या जागा अवेलेबल आहेत. तुमच्या अटीत बसणाऱ्या सुद्धा जागा मिळेल. मला 2 दिवस द्या, मी तुम्हाला फोन करतो. 4 दिवसात तुम्हाला जागा दाखवेन. ग्रेट. चला आधी इकडे या. अगं कुठे घेऊन जाते? गॅसवर पोळी करपेल. पण मी बंद केलाय गॅस. बसा इकडे. बसा बसा. 1 मिनिट हा. हे बघा, हे काय? स्पोर्ट्स शूज सिलेक्ट करा यातला. नाही, नको ग, नकोच. का? अगं नाही, म्हणजे मला त्यातलं काही कळत नाही ना, म्हणून. पण मला कळतंय ना. तुम्हाला कुठला हवाय ना तो फक्त सिलेक्ट करा, आपण मागवूया. चला. अगं पण आपण मागवले तर नेमके आपल्याच घरी येतील ना? त्याचं तुम्ही का टेन्शन घेताय? बघा यातला. वाटल्यास मी जाऊन घेऊन येते तिकडे, पण आधी सिलेक्ट तर करा. हो. काय बघता इतकं? हे बघा, स्पोर्ट्स शूज आहेत. अरे वा, हे मला चालतील. नानू मामा, हे लेडीज शूज आहेत. असं आहे काय? बघा कुठला. हे बरे आहेत नाही? आवडले? हो. लॉक किया जाय? हो हो. आपण जाऊन आणूया. हा हो, जाऊया. आता जाते बाई मी पोळ्या करायला. चल. बघू. हे बघा. थांबा थांबा, मी तुम्हाला जेंट्स शूज काढून देते. अरे 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 अरे, काय हे? लाल पिवळे. अरे इथे एखादा पांढरा जर असेल तर. मनू, कुणाशी बोलतेस का ग? नाही म्हणजे हल्ली नाही का कॉम्प्युटरवर ते काहीतरी चॅट का काहीतरी करतात ते? नाही ग, मी काम करते. आणि अगं हल्ली चॅटिंग फोनवरच करतात. हो का? एक विचारू का ग? बोल ना. म्हणजे सलीलचा तुला कधी काही फोन वगैरे आला होता का ग? नाही. एकदाही नाही गेल्या 3 वर्षात? नाही आजोबा. का म्हणून फोन करेल तुम्हाला? अगं आम्हाला ना तो मुलगा आवडला होता ग. हो ना, अगदी समजूतदार, देखणा, चांगली नोकरी असलेला, काही कमी नव्हतं त्याच्यात. काय अचानक त्याला वाटलं आणि त्याने निर्णय बदलला, कोण जाणे. हो ना. हो मग तेच. का करेल तुम्हाला फोन? हे असं आलंच कसं तुमच्या डोक्यात? म्हणू तो मुलगा ना वेगळा होता अगं. हो आजी, पण आमचं लग्न मोडलं ना. नव्हता तो माझ्या नशिबात. असं नको बोलूस ग. आम्ही आपलं सहज विचारतोय, तुला दुखवायचं नव्हतं आम्हाला. पण मग आता करायचं काय? थांब जरा, थोडासा विचार करून दे मला. मगासपासून किती वेळ झाला तू नुसता विचारच करतोयस. तुला काही सुचत कसं नाही? तुला सुचलं का काही? मग मला मानसी जायला भेटायचंय आणि ईशा कसं बोलते तेही बघायचंय. मागच्या वेळी आपण तिला भेटलो होतो ना, तर साधं तिला बोलताही येत नव्हतं. कोणाला? तुमचं काय चाललंय ना ते मला चांगलं माहित आहे. काही नाही आई. जे काही खरं आहे ना ते पटपट बोला आता. आम्हाला
मानसी ताईला भेटायचं होतं. आम्ही क्लासवरून परस्पर तिला भेटायला जाऊ. मला ईशा कसं बोलते तेही बघायचंय. आई प्लीज आम्हाला जाऊ दे ना. जा जा ना. बाबांना न सांगितल्याशिवाय गेल्यावर काय होतं ते बघा. विसरला? 3 वर्षापूर्वी असाच वेडेपणा केला होता आणि शाळेतून परस्पर ईशाला भेटायला गेलात. काय घडलं नंतर? बाबांनी फटके दिले होते ना आणि बाबा किती चिडले होते ते विसरून गेलात तुम्ही. त्यानंतर हे घर सोडावं लागलं. जायचंय का पुन्हा दुसरीकडे राहायला हे घर सोडून? नाही ना? मग माझं ऐकायचं. बाबांना विचारल्याशिवाय कुठेही जायचं नाही, कळलं? पण त्यांना यायला अजून 7 दिवस आहेत. असू दे. त्यांनी जर का जा म्हटलं तरच जायचं. जाऊ दे नाही प्लीज ना. नाही म्हणजे नाही, कळलंय? अरे या मॅडम, तुमचं पार्सल. द्या. साईड. ठीक आहे. थँक्यू. थँक्स. वहिनी, वहिनी. काय गो? काय झालं? काय गो? तुमचे स्पोर्ट शूज. अगं बाई, हे आलं इतक्यात? हो, सध्या असंच असतं. मनात आलं की वस्तू हजर. घ्या. मावशी, कोण आलं? ईशा. ओय. अगं सई, राहू दे. तुला ऑफिसात पण काम असतं ना. नाही नाही, पण मला ऑफिसला डबा पण न्यायचा आहे ना. मग मी एक काम करते, मी भाजी चिरून ठेवते आणि पोळ्या करते. मग तुम्ही नंतर भाजीला फोडणी द्या आणि कुकर लावा. तोपर्यंत मी माझी तयारी करीन. चालेल? बरं बरं, चालेल. मी जरा हिला घेऊन देवळात जाऊन येते. हा, मग आल्यावर लावीन कुकर. ईशा, चला बाप्पाला जाऊया ना आपण. बाय ईशा. टाटा. मला चॉकलेट दे. चॉकलेट? पण तुझी मम्मा ओरडली तर? मला चॉकलेट. इशू बाळा, मम्माला विचारून मग घे. हा, चॉकलेट. पण माझ्याकडे नाहीच आहे चॉकलेट. मला चॉकलेट. बरं थांब 1 मिनिट. हे चालेल? पण बरं, मी ऑफिसमधनं येताना तुझ्यासाठी आणीन चॉकलेट. ओके, नो प्रॉब्लेम. घे. गुड गर्ल. ओके, नो प्रॉब्लेम. ही ईशा म्हणजे एकच शब्द शिकते आणि तोच म्हणत बसते. चला जाऊया ना आपण. चला. टाटा ईशा. अथर्व, आर्यन, चला रे. अरे चला, आज आमरस आहे, या लवकर पटापट. काय गो, मुलं आली का? जेवायचं नाही म्हणतात. अगं बाई, का? बाहेरून खाऊन आली की काय? छे, मी थोडं बाहेर खाऊ देईन त्यांना. अगं मग पापड का मोडलाय त्यांचा? तुम्हीच विचारा. अरे पण तिला तुझं नाव माहित नसणार. तुझं पण. हो रे, ती विसरली असेल ना. आपण भेटलो की आपण तिला सांगूया ना आपलं नाव. हा, करेक्ट. पण तिला माझं नाव घेता येईल का रे? डिफिकल्ट आहे थोडं माझं नाव. येईल रे, मानसी ताई शिकवेल. चला जेवायला चला. उठा. काकी, आई बघ ना, ईशाला आम्हाला भेटूनच नाही देत. आम्ही काका आहोत ना तिचे, आणि आम्हीच नाही भेटायचं.
आता ईशाला बोलायला पण येत असेल. आमच्या स्कूलमध्ये ना एक छानशी पोएम शिकवली आहे. मला ती तिला शिकवायची आहे. मुलं लहान होती तोपर्यंत ठीक होतं, पण आता त्यांची समजूत कशी काढायची?